मोरेश्वर कैसन गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येत आहे. दीपप्रज्वलन या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पुष्पार्पण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी. दीपप्रज्वलन या ठिकाणी सन्माननीय विश्वनाथजी कराड सर, त्याचप्रमाणे नानासाहेब बेलके, नगरसेवक चंद्रशेखर कदम, आदरणीय घैसाद गुरुजी यांच्या आपण का आला आहोत तुम्हा मंडळीला सगळ्याला जाण आहे. एकतर मी काय बोलू शकणार, एकतर मावळातला माणूस, पण आज या ठिकाणी जो हा कार्यक्रम आहे कीर्तन महाउत्सव, एक राज्यकर्त्यांनी तो घेतला ना तर मला शिवाजी महाराजांची आठवण झाली की असा जर कार्यकर्ता धर्माच्या बाजूला वळला तर त्या व्यक्तीला कधीही कुठल्या बाजूने अपयशाची बाजू होणारच नाही. कारण तुका म्हणे खरे झालेले एका संतांची या बोले, असा संतांचा बोल आहे. तेव्हा आज या ठिकाणी एवढे बडे बडे वक्ते आनंद महाराज, कोरेकर, कर्जत आणि बाबा महाराज इंगळे आणि आजचाही महाराज केशव महाराज उकळीकर या मंडळींचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आमच्या सारख्याला ऐकायला मिळाला. भाग्य या राज्यकर्त्याचं त्याच्या वतीनं ग्वाही देतो आणि इथं थांबतो. रामकृष्ण आहे. धन्यवाद. आदरणीय सातपुते महाराज. महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री, भारतीय विद्यापीठचे संस्थापक अध्यक्ष, कुलपती माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त व माझे बंधू विश्वेत पतंगराव कदम, कार्यवाह भारतीय विद्यापीठ यांच्या 13 जानेवारीला असलेल्या वाढदिवसानिमित्त ह्या 3 दिवस कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं. आज तिसऱ्या दिवशी आपल्या कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक विश्वनाथ कराड सर, संस्थापक MIT, तसेच माननीय मोरेश्वर घैसाद गुरुजी, आमच्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय कमलताई व्यवहारे, आमच्या पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नीताताई राजपूत, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे बंधू सागर सुबराव कदम आणि स्वाती विकास पेटेकर, आदरणीय व्यासपीठ, कोथरूड पंचकृषीतील मुळशी तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी, माझ्यावर, माझ्या कदम कुटुंबावर अतोनात प्रेम करणारे कैलासवासी सुबराव कदम यांच्या अतोनात प्रेम करणारे सर्व या माता भगिनी, आज सर मी आपला जास्त वेळ घेणार नाही, आपण वेळ देऊन इथं आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि गेले 3 दिवस ह्या कीर्तन सोहळ्याला त्या तमाम लोकांनी जे सहकार्य केलं, जी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार आहे. ह्या कीर्तन महोत्सवासाठी हबाप यशवंत महाराज फाले, हबाप ज्ञानेश्वर महाराज साठे, खोपडे महाराज, तोंडे महाराज, पांडुरंग पारकी, शिवाजीराव कदम, सर्व कोथरूडमधील भजनी मंडळ या सर्वांनी सहकार्य केलं.
त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभारी. इथून पुढे सुद्धा बरंच काम करण्याचा संकल्प आहे, पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते काम पूर्णत्वाकडे जाईल. ज्या पद्धतीनं आपण माझ्या काकांना आशीर्वाद दिले, त्यांना सहकार्य केलं, त्याच पद्धतीनं आपण ते मला कराल, ते आशीर्वाद मला द्याल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.